नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम विश्व डिजिटल एज्युकेशन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पॉलिटी आणि हिस्ट्री मधला एकदम हाय प्रायोरिटी आणि मार्क्स देणारा टॉपिक बघणार आहोत। तो म्हणजे घटनात्मक विकास 1773 ते 1947 पर्यंतचे एकदम महत्त्वाचे जे कायदे आहेत ते आपण या घटकामध्ये शिकणार आहोत। आणि यावर आयोगाने विविध मागील परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत। पुढे सुद्धा या घटकावर प्रश्न येतील। हमखास हे हाय प्रायोरिटी हा टॉपिक आहे, त्यामुळे हा टॉपिक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। तर चला सुरुवात करूया या टॉपिकला। तर बघा, सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीचं भारतावर काय होतं, अधिराज्य होतं। आणि या ईस्ट इंडिया कंपनीच्या जे अधिराज्य होतं त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल व्हावं यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने काही कायदे केले। आणि सर्वात पहिला कायदा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टच्या माध्यमातून पहिला कायदा करण्यात आला। आणि या पहिल्या कायद्यानुसार 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर आणि कारभारावर नियंत्रण आलं आणि त्याच्यावर कंट्रोल आलं। आता बघा काय झालं की 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट मध्ये काही तरतुदी होत्या। त्यानुसार बंगालचा गव्हर्नर जो होता त्याला गव्हर्नर जनरलचा दर्जा देण्यात आला आणि पहिले गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग हे ठरले। त्याच्या कार्यकारी मंडळामध्ये 4+1 अशी काय होती, रचना होती। याच कायद्यानुसार पुढच्या वर्षी म्हणजेच 1773 नंतर 1774ला कोलकाता येथे कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आणि त्यातले पहिले सरन्यायाधीश हे होते एलिजा एम्पे होते। त्यांच्या जी रचना होती 3+1 अशी काय होती, रचना होती। म्हणजे एक न्यायाधीश, एक सरन्यायाधीश आणि इतर 3 सरन्यायाधीश अशा पद्धतीने। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे की ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जे खाजगी व्यापार करण्याचा आणि लाच घेणे आणि भेटवस्तू घेणे यावर या कायद्यानुसार काय करण्यात आली, बंदी घालण्यात आली। तर असा होता हा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट। पुढचा ॲक्ट आहे 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट। आता या पिट्स ॲक्टने काय झालं की व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य म्हणजे बिझनेस अँड पॉलिटिकल, ठीक आहे, यामध्ये काय करण्यात आला, भेद करण्यात आला आणि दुहेरी शासन पद्धत लागू करण्यात आली। पहिल्यांदाच काय झालं की ब्रिटिश अधिपत्याखालील म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यातील जे क्षेत्र आहे त्यांना ब्रिटिश ताब्यातील क्षेत्र असे संबोधले गेले। त्यांचा उल्लेख ब्रिटिश ताब्यातील क्षेत्र असं करण्यात आला। आणि बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजेच नियंत्रण मंडळ ची स्थापना करण्यात आली। हा नियंत्रण मंडळ हा काय होता, एक शासकीय विभाग होता। काय होता, हा शासकीय विभाग होता। जो शासकीय विभाग कंपनीच्या राजकीय कार्यावर कंट्रोल करण्यासाठी तयार करण्यात आला। याला अधिकार काय होते, तर कंपनीच्या भारतातील लष्करी, मुलकी, महसुली प्रशासनावर देखरेख करणे, दिशादर्शन करणं, नियंत्रण करणं आणि पर्यवेक्षण करणं हे त्याचं काय होतं, कार्य होतं। तर 1784चा असा हा पिट्स ॲक्ट होता। पुढचा ॲक्ट बघा, चार्टर ॲक्ट 1793। आता चार्टर ॲक्ट 1793 नुसार काय झालं की नियंत्रण मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोलचे जे सदस्य आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे भारतीय महसुलातून करण्याची तरतूद करण्यात आली। म्हणजे ब्रिटिश तिजोरीतून नाही तर भारतीय जे महसूल आहे त्यातून करण्यात आली। म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं काय आहे, यातली तरतूद आहे 1793च्या चार्टर ॲक्ट मधली ही एकच तरतूद लक्षात ठेवायची। पुढचा आहे चार्टर ॲक्ट 1813। ईस्ट इंडिया कंपनीचा भारताशी व्यापार करण्याचा एकाधिकार यातून काय करण्यात आला, नष्ट करण्यात आला। पण चीनशी व्यापार व चहाचा व्यापार करण्याचा एकाधिकार मात्र कंपनीकडेच ठेवण्यात आला। चीनशी व्यापार करण्याचा आणि चहाचा व्यापार करण्याचा एकाधिकार हा
कंपनीकडेच राहिला, परंतु भारताशी व्यापार करण्याचा एकाधिकार मात्र संपुष्टात आला. ब्रिटिश नागरिकांना भारतात व्यापारी आणि मिशनरी कार्य करण्यासाठी आणि इथे स्थायिक होण्याचा अधिकार या कायद्याने म्हणजे 1813च्या कायद्याने मिळाला. शिक्षणाच्या विकासासाठी 1,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली. ह्या महत्वाच्या तरतुदी कुठल्या होत्या? चार्टर्ड ऍक्ट 1813 मधल्या होत्या. त्यानंतर बघूया चार्टर ऍक्ट 1833. बंगालचे जे गव्हर्नर जनरल होते ते आता काय झाले? भारताचे गव्हर्नर जनरल बनले. म्हणजे 1773 मध्ये जे पहिले गव्हर्नर जनरल होते म्हणजे बंगालचे, ते आता तो पदनाम भारताचा गव्हर्नर जनरल असं करण्यात आलं. 1773 मध्ये बंगालचे गव्हर्नर जनरल कोण होते? वॉरेन हेस्टिंग. आता 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार भारताचा गव्हर्नर जनरल असे करण्यात आले पदनाम, आणि पहिले भारताचे गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक ठरले. मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचा अधिकार मात्र काढून घेण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनी ही जी आहे आता फक्त काय प्रशासकीय संस्था बनली, ती व्यापारी संस्था राहिलेली नाही. कारण की या कायद्यानुसार ते ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापार करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. आता ती फक्त काय प्रशासकीय संस्था बनली होती. शिक्षणाच्या विकासासाठी 10,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली आणि मुक्त स्पर्धात्मक पद्धतीचा काय प्रयत्न इथे या चार्टर्ड ऍक्ट 1833 नुसार करण्यात आला. परंतु ती तरतूद मात्र काही लागू होऊ शकली नाही, ती पुढे रद्द करण्यात आली. पुढे बघूया आपण चार्टर्ड ऍक्ट 1853. भारतीय राज्यघटनेच्या विकासातील हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. कोणता? चार्टर्ड ऍक्ट 1853. या पद्धतीनुसार खुली स्पर्धा लागू करण्यात आली, जी की 1854च्या मिकाले समितीनुसार होती. पहिल्यांदाच स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले, स्थानिकांना प्रतिनिधित्व देण्यात आले. त्यामधले मद्रास, आग्रा, बंगाल आणि मुंबई इथले जे स्थानिक प्रतिनिधित्व होते त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले. यामध्ये कॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस आणि अनकॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस असे 2 वर्ग तयार झाले होते. त्यामधले कॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस म्हणजे वरिष्ठ नागरिक सेवा जे कंपनीच्या कायद्याद्वारे, तर कनिष्ठ नागरिक सेवा जे अन्य प्रकारे काय लागू करण्यात आली होती किंवा चालत होते. जसं आता लोकसभा आणि काय राज्यसभा आहे, तसंच त्यावेळेस ही काय होती तरतूद होती. ठीक आहे. त्यानंतर बघा भारत सरकार कायदा 1858. आता 1858 पर्यंत काय यांचं राज्य होतं, कोणाचं? ईस्ट इंडिया कंपनीचं. पुढे मात्र आता ब्रिटिश पार्लमेंटने यामध्ये काय केलं? हस्तक्षेप केलं आणि यानंतर राणीचं रूल चालले, क्राऊन रूल चाललं. ठीक आहे. आता 1858 मध्ये भारत सरकार कायदा आला आणि त्यानुसार भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीचं इथं जे काय आहे इतिश्री झालं, म्हणजे शेवट झालं. ईस्ट इंडिया कंपनीचं काय झालं? शेवट झालं आणि ब्रिटिश पार्लमेंटकडे ही सर्व सत्ता गेली. भारताच्या गव्हर्नर जनरलचे पदनाम बदलण्यात आले परत. म्हणजे सुरुवातीला बंगालचा गव्हर्नर आता काय झाला होता? गव्हर्नर जनरल 1773 मध्ये झाला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 1833 मध्ये काय भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आता मात्र 1858च्या कायद्यानुसार आता त्याचे पदनाम गव्हर्नर जनरल व व्हाईसराय असे करण्यात आले आणि पहिला व्हाईसराय होता लॉर्ड कॅनिंग. पहिला व्हाईसराय कोण होते? लॉर्ड कॅनिंग होते. एवढं लक्षात ठेवा. 1773 मध्ये कोण होते? वॉरेन हेस्टिंग होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 1833 मध्ये कोण? बेंटिक आणि 1858 मध्ये लॉर्ड कनिंग. याला लक्षात ठेवायचं वाबे कनिंग. ठीक आहे. असं फनी पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता, वाबे कनिंग. त्याच्यानंतर बघा नियामक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल व संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर हे काय करले? बरखास्त करून टाकले. ठीक आहे. आणि त्या जागी भारताच्या कारभारासाठी भारत मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजे भारत मंत्री हे पद काय केलं? निर्माण करण्यात आले. त्याला मदत करण्यासाठी 15 जणांची काय? त्याला मदत करण्यासाठी 15 जणांची काय होती? एक इंडिया काउन्सिल निर्माण करण्यात आली
त्यातील 8 सदस्य राज्यसभेकडून तर 7 सदस्य हे भूतपूर्व कंपनीकडून निवडण्याची तरतूद होती. आणि पहिला भारत मंत्री कोण होता? लॉर्ड स्टॅनले. पहिला भारत मंत्री कोण होता? लॉर्ड स्टॅनले. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा इंडिया कौन्सिल ऍक्ट 1861. आता बघा कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ इथून झाला. ठीक आहे. यामध्ये पहिल्यांदाच अशासकीय सदस्य म्हणून व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये 1862 बनारसचा राजा सरदिनकर राव व पटियाळाचे महाराज यांना नॉमिनेटेड करण्यात आले. नवीन कायदेमंडळ स्थापन करण्यात आले 1862 मध्ये बंगालमध्ये, 1866 मध्ये नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिजन्स. ठीक आहे, इथं 1866 मध्ये. त्याच्यानंतर 1897 मध्ये पंजाब इथे नवीन कायदेमंडळ स्थापन करण्यात आले. लॉर्ड कॅनिंगने 1859 मध्ये सुरू केलेल्या खातेनिहाय पद्धतीला या कायद्याने मान्यता मिळाली. लॉर्ड कॅनिंग सुरू केलेले जे 1859 मध्ये सुरू केलेली खातेनिहाय पद्धती आहे या कायद्यानुसार काय मान्यता मिळाली. वटहुकूम 6 महिन्यापर्यंत काढण्याचा अधिकार हे व्हाईसरॉयला देण्यात आले, म्हणजे ते पण कायदे मंडळाच्या सहमती विना. ठीक आहे, तर अशा ह्या महत्वाच्या तरतुदी होत्या. त्यानंतर बघा इंडिया कौन्सिल ऍक्ट 1892. अर्थसंकल्पावर चर्चा व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार बहाल करण्यात आले. यानुसार निवडणूक हा शब्द वापरला नाही, पण अप्रत्यक्ष तरतूद होती. किंबरले क्लॉज हा शब्द प्रयोग या कायद्यात वापरला. राज्यसेवेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता बघा पुढचा कायदा आहे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. यामध्ये मोर्ले हे काय होते? भारत मंत्री होते, तर मिंटो हे काय होते? व्हाईसरॉय होते. यामध्ये एकूण सदस्य संख्या होती 69. ठीक आहे, 60+9 असे होतं. आता यामधल्या महत्वाच्या तरतुदी काय? केंद्रीय कायदे मंडळाची सदस्य संख्या ही 16 वरून काय झाली? 60 झाली, ज्यामध्ये सरकारी सदस्यांचे बहुमत कायम होते. प्रांतिक विधिमंडळामध्ये बिनसरकारी सदस्यांच्या बहुमताला अनुमती मिळाली. पूरक प्रश्न अर्थसंकल्पाशी संबंधित ठराव मांडण्याची सदस्यांना काय होती? अनुमती होती. या कायद्यानुसार प्रथमच भारतीयांना व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल यांच्या कार्यकारी मंडळामध्ये काम करण्याची अनुमती मिळाली किंवा सहभागी होण्याची तरतूद करण्यात आली. त्यानुसार राजेंद्र प्रसाद सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले आणि त्यांना कायदा सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली. स्वतंत्र मतदारसंघ हे मुस्लिमांना धर्माच्या आधारावर या कायद्यानुसार देण्यात आले आणि सांप्रदायिकतेला म्हणजे कायद्याचा आधार मिळाला. सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक हे कोण होते? लॉर्ड मिंटो होते. स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले नगर मंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे आणि जमीनदारांना. गांधीजी यांनी म्हटलं आहे की मिंटो सुधारणा म्हणजे हे आपल्या नाशाचे कारण ठरलेले आहे. ठीक आहे. आता पुढचा कायदा बघा 1919चा भारत सरकार कायदा, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा सुद्धा म्हणतो. या कायद्याची चौकशी करण्यासाठी मुडीमन समिती नेमण्यात आली होती. हा कायदा 1921 पासून अंमलात आला. याचा अहवाल जुलै 1918 देण्यात आला. प्रांतिक स्तरावर दुहेरी शासन पद्धती प्रांतामध्ये, केंद्रामध्ये नाही. ठीक आहे, प्रांतिक स्तरावर दुहेरी शासन पद्धती ज्याला द्विराज्य पद्धती किंवा डायरची असे म्हणतात लागू करण्यात आले आणि 2 विषयामध्ये विभाजन करण्यात आले, ज्याचं सोपीव खाती आणि राखीव खाती असं करण्यात आलं. सोपीव खातेमध्ये एज्युकेशन, हेल्थ, ॲग्रिकल्चर यासारखे महत्त्वाचे विषय होते, तर राखीव खातेमध्ये पोलीस, प्रिझन, लँड रेव्हेन्यू, जस्टिस यासारखे काय होते? विषय समाविष्ट होते. हाय कमिशनर किंवा भारतीय उच्चायुक्त हे नवीन पद निर्माण करण्यात आले. त्यानुसार सर विल्यम मेयर हे पहिले काय होते? हाय कमिशनर किंवा भारतीय उच्चायुक्त होते. हा कायदा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथ बसू यांनी काय केली होती? मदत केली होती. यावर टीका करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक यांनी या कायद्यावर टीका केली की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. तर केसरीतून लेख लिहिले होते, जनाब दिल्ली तो बहुत दूर है, उजाडले परंतु सूर्य कोठे आहे, यासारखे लेख सुद्धा लिहिण्यात आले. केंद्रीय द्विगृही कायदे मंडळ स्थापन करण्यात आलं. त्यामध्ये कौन्सिल ऑफ स्टेट म्हणजे वरिष्ठ सभागृह आणि कौन्सिल ऑफ असेंब्ली म्हणजे कनिष्ठ सभागृह. यामध्ये कनिष्ठ सभागृहामध्ये 145 सदस्य होते, तर वरिष्ठ सभागृह म्हणजे 60 सदस्य होते.
दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य हे थेट निवडणुकीतून निवडले जात होते। वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 5 वर्षाचा होता, तर कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 3 वर्षाचा होता। व्हाईस, जसं आता लोकसभा आणि राज्यसभा आहे तसं त्यावेळेस, ठीक आहे। व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात 6 सदस्यांपैकी 3 सदस्य हे भारतीय असतील, एक्सेप्ट सरसेनापती सोडून। स्वतंत्र मतदारसंघामध्ये वाढ करण्यात आली, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन। त्यानंतर मर्यादित मताधिकार देण्यात आला। मालमत्ता आणि शिक्षण यांच्या आधारावर आधी मत देण्याचा अधिकार होता। लंडनमध्ये भारताच्या उच्चायुक्त हे नवीन पद निर्माण करण्यात आलं। लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली, स्थापना 1923 मध्ये, ठीक आहे, ली कमिशनच्या शिफारसीनुसार। प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प हे केंद्रीय अर्थसंकल्पातून वेगळे झाले। 10 वर्षांनी वैधानिक आयोग नियुक्तीची तरतूद करण्यात आली। या कायद्यानुसार शेषाधिकार केंद्राला देण्यात आले आणि जो 1793 मधले जो भारत मंत्र्यांचे जे पगार होते ते आपल्या भारतीय तिजोरीतून देण्यात येत होते, ते मात्र आता भारत मंत्र्याचा पगार आणि त्याचे जे कर्मचारी त्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली। त्या सायमन कमिशन स्थापना होती नोव्हेंबर 1927। ठरलेल्या वेळेच्या 2 वर्ष आधीच काय आलं, हे सायमन कमिशन आलं। अहवाल त्यांनी 1930 ला दिला। ब्रिटिश सरकारने जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय वैधानिक आयोग स्थापला होता। सर्व सदस्य काय होते, ब्रिटिश होते आणि म्हणून सर्व पक्षांनी मिळून याला काय केला, बहिष्कार केला। सायमन गो बॅक वगैरे असं नारे देण्यात आले। यामधल्या तरतुदी काय होत्या, दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी, प्रांतामध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे, ब्रिटिश भारत व संस्थाने यांनी फेडरेशन स्थापन करावे, सांप्रदायिक मतदार संघाची पद्धत काय लागू करावी, अशा काय होत्या महत्वाच्या तरतुदी होत्या। परंतु ह्या सर्व तरतुदी काय झाल्या, कारण की यावर बहिष्कार घालण्यात आला। त्यानंतर बघा, जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी मांडला, ऑगस्ट 1932 ला जाहीर झाला। त्याला गांधीजींनी काय केलं होतं, विरोध केला होता, ठीक आहे। 1955च्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली होती। मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ चालू ठेवण्यात आले आणि सोबतच दलित वर्ग सुद्धा समाविष्ट करण्यात आला। आता पुढे बघूया भारत सरकार कायदा 1935, अत्यंत महत्वाचा। यामधून जवळपास 75% भाग आत्ताच्या आपली जी राज्यघटना आहे त्या ती जे माहिती आहे ती भारत सरकार कायदा यांच्या कलमामधूनच घेण्यात आलेले आहे, 75%, ठीक आहे। तर बघा, भारत सरकार कायदा 1935 यामध्ये 14 भाग होते, 321 कलम होती, 10 परिशिष्ट होती। यामधल्या महत्वाच्या तरतुदी काय, तर बघा, या कायद्यात आणीबाणी विषयक तरतुदी सुद्धा होत्या। संस्थानांना दिलेल्या सवलती व गव्हर्नर जनरलचे अमर्यादित अधिकार, यामुळे भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी हा कायदा फेटाळला होता। ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद होती, पण संस्थांनी सहभागी न झाल्याने संघराज्य अस्तित्वात आले नाही। यामध्ये 3 सूची होत्या आत्तासारख्या। केंद्र सूचीमध्ये 59 विषय होते, शेषाधिकार हे व्हाईसरायकडे होते। राज्य सूचीमध्ये 54 विषय होते, समर्थ सूचीमध्ये 36 विषय होते। प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था यानुसार काय करण्यात आली, रद्द करण्यात आली आणि प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली। प्रांतिक स्वायत्तता 1947 ते 39 पर्यंत लागू होती। केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आलं, एक राखीव खाते आणि सोपीव खाते, परंतु हे प्रत्यक्षात आले नाही। त्यानंतर 11 पैकी 6 प्रांतात द्विसंवैधानिक आलं, त्यामध्ये आसाम, मद्रास, संयुक्त प्रांत, बंगाल, बिहार आणि बॉम्बे होतं। स्वतंत्र मतदारसंघात आणखी वाढ करण्यात आली, महिला, दलित, कामगार यांचा समाविष्ट करण्यात आला, अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यात आलं, भारतातून बर्मा वेगळा करण्यात आला, ओरिसा व सिंध प्रांत निर्माण करण्यात आले, इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आली जी 1858 ची होती, मताधिकार जे आहे त्यांच्यामध्ये वाढ करण्यात आलं आणि RBI ची स्थापना करण्याची तरतूद सुद्धा होती। फेडरल रेल्वेची स्थापना
1937ला झाले. प्रांतिक लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना, ऑडिटर जनरलच्या नेमणुकीची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये होती. त्यामध्ये बघा, मोहम्मद अली जिना या कायद्यावर टीका करताना म्हणतात की हा संपूर्णपणे कुजलेला आणि मूलभूतरित्या अयोग्य व अस्वीकार्य आहे. तर 1935चा कायदा म्हणजे एक प्रबळ ब्रेक असलेले मात्र इंजिनच नसलेले असे पंडित नेहरू यांनी म्हटलेलं आहे. तर 1935चा कायदा म्हणजे द्विशासनापेक्षा खराब होईल असं सी राजगोपालाचारी यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947चा हा शेवटचा कायदा, ज्यानुसार भारताला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेमध्ये मांडला. 18 जुलै 1947 रोजी याला मान्यता मिळाली. 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना जाहीर झाली. माउंटबॅटन योजना म्हणजे फाळणीची योजना. ही योजना मुस्लिम लीग व काँग्रेसने काय केली, मान्य केली आणि यानुसार भारत आणि पाकिस्तान हे 2 देश उदयाला आले. ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. 15 ऑगस्ट 1947 पासून भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र भारत व सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले. व्हाईसरॉय हे पद काय करण्यात आलं, रद्द करण्यात आलं. त्या जागी प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करेल. कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार दोन्ही देशाच्या संविधान सभांना होता. भारत मंत्रीपद रद्द करून त्या जागी राज्य सचिव हे पद निर्माण करण्यात आलं. संस्थानांना कुठेही राहण्यात म्हणजे भारतात राहा किंवा पाकिस्तानमध्ये राहा किंवा स्वतंत्र राहा याची मुभा होती. नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत 1935च्या कायद्यानुसार राज्यव्यवस्था पाहिली जाईल. इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट किंवा हिंदुस्थानचा सम्राट हे शब्द काढण्यात आले आणि यानुसार लॉर्ड माउंटबॅटन हे नव्या स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. तर स्वतंत्र भारताचे भारतीय पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी होते. आता बघा, अंतरिम सरकार 2 सप्टेंबर 1946ला अंतरिम सरकार आलं. 14 जणांचे मंत्रिमंडळ होते. यात 5 मुस्लिम लीगचे सदस्य होते. त्यामध्ये लियाकत अली, अब्दुल निस्तार, इब्राहिम चंद्रगीर, जोगेंद्रनाथ मंडल. यात व्हाईसरायच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी व्हाईसराय होता, तर उपाध्यक्ष मात्र पंडित जवाहरलाल नेहरू होते. यामध्ये अंतरिम सरकारमध्ये दिलेले जे खाते आहेत ते बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार व राष्ट्रकुल संबंध होतं. वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृह खातं आणि माहिती नभोवाणी होतं. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे अन्न कृषी, जॉन मथाई यांच्याकडे उद्योग व पुरवठा, जगजीवन राय यांच्याकडे श्रम खाते, सरदार बलदेव सिंग संरक्षण, सी.एच. भाभा बांधकाम आणि ऊर्जा, लियाकत अली खान वित्त खाते, अब्दुल रब निस्तार डाक हवाई, असफ अली रेल्वे वाहतूक, सी राजगोपालाचारी शिक्षण व कला, I.R. चंद्रिका वाणिज्य, गजफर अली खान आरोग्य, जोगेंद्रनाथ मंडळ यांच्याकडे कायदा खातं होतं. त्यानंतर बघा मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ जे 1947ला आला, हे महत्त्वाचं आहे, हे पाठ करणं गरजेचं आहे. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले आणि त्यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार, वैधानिक संशोधन व राष्ट्रकुल संबंध हे खातं होतं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृह व माहिती नभोवाणी आणि राज्य संस्थाने हा खातं होतं. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे अन्न व कृषी, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे शिक्षण, जॉन मथाई रेल्वे व वाहतूक, आर सन्मुख चेट्टी वित्त खाते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कायदा, तर जगजीवन राम यांच्याकडे श्रम खाते, सरदार बलदेव सिंग संरक्षण, राजकुमारी अमृता कौर ह्या एकमेव महिला कॅबिनेट होत्या ज्यांच्याकडे आरोग्य खातं, सी.एच. भाभा यांच्याकडे वाणिज्य खातं, रफी महम्मद किडवई संचार खातं, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे उद्योग पुरवठा आणि V.N. गाडगीळ यांच्याकडे बांधकाम व खाणी व ऊर्जा खातं होतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे काय होतं, भारतीय राज्यघटनेचं घटनात्मक विकास होतं. 1773 ते 1947 पर्यंतचे महत्त्वाचे आपण कायदे बघितले आणि यावर आधारित आयोगाने विचारलेले जे सर्व प्रश्न होते, जे येलो याच्यामध्ये हायलाइटेड होते, ते सगळे आयोगाने विचारलेले काय होते, प्रश्न होते. तुम्हाला जर समजा यावर प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही एक्झाम विश्व हा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. धन्यवाद.